नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती। यावेळी त्यांनी चहल यांना सूचना दिल्या आहेत। पाहूयात। चहलजी, आपण इथं आहात। मी कुठलंही काम असलं तर तुम्हाला माहिती आहे, आम्ही सगळेजण ह्या सरकारमध्ये काम करत असताना किंवा मागेही कधी काम करत असताना वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघतो। मुख्यमंत्र्यांची पण तीच सवय। आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या, आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं, तिथं बन गार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी सांगितलं। देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं, अजून काही ते काम झालं नाही। मी रश्मी शुक्लांना विचारलं, ते म्हणले की माझ्याकडनं वर गेलंय। वर म्हणजे कुठं? चहलकडं। चहल, मला परत ते सांगायला लावू नका, माझी विनंती आहे। त्या संदर्भामध्ये माझे औंधच्या ठिकाणी आमचा रस्ता रुंद करताना, आता आम्ही हिंजवडीला काम करतोय, चाकणला पण मी सकाळी गेलो होतो, तिथं वाहतुकीच्या करता बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात। मुख्यमंत्र्यांनी पण मध्ये बैठक घेतली, हिंजवडीची पण बैठक घेतली। मी पाठपुरावा करतोय, अधिकारी साथ देत आहेत, पोलीस दल साथ देत आहे आणि त्यामध्ये वाईटपणा घ्यावा लागतोय, एन्करेजमेंट काढावी लागते, ती आम्ही काढू। लोक म्हणतात तुम्ही आमचं काढता, आणि त्या औंधच्या ठिकाणी पूल क्रॉस केल्यानंतर पोलिसांचे 2 ऑफिसेस आहे, कितीतरी दिवस झाले काढायचं राहिलंय। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, प्रस्ताव शुक्लांच्याकडनं चहलकडे गेला, जरा आपल्या कामातनं वेळ द्या आणि त्याला मान्यता द्या, म्हणजे माझ्या पुण्याची तिथली वाहतुकीची कोंडी थोडीशी दूर होण्याच्या करता मदत होईल। माझी विनंती आहे, इथनं पुढं आम्ही जे कामं सांगतो ते सार्वजनिक सांगतो। मी नेहमी सांगतो, इथं अमितेश कुमार आहे, इथं चौबे आहेत, रश्मी शुक्ला आहे, कधी राजकीय हस्तक्षेप आम्ही कुणी करत नाही। प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता तिथं आम्ही लोकांनी नेहमी नियमाने वागलं पाहिजे, ह्याबद्दल दुमत नाही आणि आमचा तोच विचार आहे। त्याच्यामुळं तसंच आम्ही वागतो। आज कुठं कुठं कोयता गँग किंवा कधीतरी कुठंतरी अनेक गाड्या आणि मोटरसायकल फोडायचं तोडायचं चाललेलं असतं। नेमकं मुख्यमंत्री महोदय, ती मुलं असतात ती 14 वर्षाची 13 वर्षाची असतात। आपला कायदा असा सांगतो की त्या मुलांना जास्त शासन करता येत नाही। कुठंतरी काहीतरी अमित भाईंशी बोलून किंवा काय कायद्यामध्ये आपल्याला बदल करता येईल। पूर्वीच्या काळामध्ये 18 वर्ष ठीक होतं, परंतु आताच्या काळामध्ये मुलांनाही कळलंय की 13-14 वर्षाचे असताना आपण काही गुन्हा केला तर फार काही आपल्याला शासन होत नाही आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती ही राज्यातल्या काही भागांमध्ये निर्माण झालेली आहे। ती आटोक्यामध्ये आणण्याच्या करता पोलीस दलातल्या पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय आपण बदल करू शकतो, काय आपण नवीन कायदा करू शकतो किंवा आणखीन काय त्याच्यातनं मार्ग काढता येऊ शकतो। कारण शेवटी समोरचे लोक म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत, ती विकृती आहे, ती प्रवृत्ती आहे, त्यांचा बंदोबस्त करणं हे आपलं काम आहे। त्याच्याकरता अत्याधुनिक सगळ्या सुखसोयी ह्या देण्याच्या करता हे राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही, याही बद्दलचा विश्वास मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी पुणेकरांना आणि पुणेकरांच्या मार्फत राज्याला देऊ। नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज।